नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे. तर नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहे DMARमध्ये 2023मध्ये जे एक्झाम झाली होती, तर त्या एक्झामचा क्वेश्चन पेपर आपण आणलेला आहे मित्रांनो. तर आज मी तुम्हाला 20 क्वेश्चन याच्यामध्ये दाखवणार आहे. तर पाहणार आहे, आपण चेक करणार आहे, सॉल्व करणार आहे आणि ते पुढचे जे नंतरचे जे 20 क्वेश्चन आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पार्ट सेकंडमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, हा पार्ट फर्स्ट आहे. नक्की पार्ट सेकंड पण याचा पाहून घ्या. पुढील 20 क्वेश्चन जे असतील ते तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सापडेल. तर चला मित्रांनो, तुम्हाला सांगतो डिटेल पूर्ण क्वेश्चन पेपर जे आहे आपल्याकडे आहे मित्रांनो. तर क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व केलेला आहे. याच्यामध्ये आन्सर पण आहेत मित्रांनो. तुम्ही फक्त क्वेश्चन कशा प्रकारे पडतात आणि कोणत्या बेसिसवर पडतात DMARमध्ये त्याच्या रिलेटेड हा व्हिडिओ असेल मित्रांनो. तुम्ही लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना वगैरे पण पाठवा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. नक्की व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू मित्रांनो. तर पहिला क्वेश्चन असा विचारला आहे की कन्सिस्टन्सी अँड लिसनिंग आर कन्सिडर्ड बाय क्लायंट to be critical at the beginning of the relationship. In which phase of the therapeutic relationship does this occur? म्हणजे जेव्हा हे कन्सिस्टन्सी अँड लिसनिंग आर कन्सिडर्ड बाय द क्लायंट म्हणजे जे कम्युनिकेशनची फेज आहे, तर त्या कम्युनिकेशनच्या फेजला कोणत्या फेजमध्ये ओळखलं जातं किंवा ही कोणती फेज आहे याचा क्वेश्चन आहे. तर याचा खरा अर्थ आहे तो ओरिएंटेशन फेज. म्हणजे जेव्हा आपण लक्ष देऊन सुरुवात करतो कोणत्याही गोष्टीचं किंवा डिस्कशनचं, त्याचं कोणतं सुरुवात असतं त्याला ओरिएंटेशन म्हणतो. म्हणजे पहिली फेज ओरिएंटेशन फेज असते ती. ठीक आहे मित्रांनो. तर त्याचं पहिलं उत्तर आहे ओरिएंटेशन फेज. ठीक आहे. तर सेकंड क्वेश्चन पाहू मित्रांनो. चला. कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरिया द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर डिप्थेरिया इज इन डॅश डॅश इन्फेक्शन. तर तो इज इन डॅश डॅश इन्फेक्शन म्हणतो कोणता बॅक्टेरिया किंवा काय आहे ते असं विचारते. तर तो फंगस नाही आहे, व्हायरस नाही आहे आणि पॅरासाईट पण नाही आहे. तो काय आहे? बॅक्टेरिया आहे मित्रांनो. हे कॉर्नी बॅक्टेरिया याच्या नावामध्येच दिलेलं आहे, कॉर्नी आणि बॅक्टेरिया. तुम्ही पूर्ण जर नाव याचं पाहिलं तर कॉर्नी बॅक्टेरियम. तर याच्यामध्येच उत्तर आहे मित्रांनो बॅक्टेरिया, त्याचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. तर नेक्स्ट पाहू आपण त्याच्यामध्ये तिसरा क्वेश्चन काय आहे मित्रांनो. तिसरा क्वेश्चन आहे मित्रांनो द डिसॲडव्हांटेज ऑफ पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन इन्क्लूड्स ऑल ऑफ द फॉलो किंवा ऑल ऑफ द बिलो एक्सेप्ट. म्हणजे पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशनचे डिसॲडव्हांटेजेस कोणते आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचे, पण त्याच्यामध्ये एक्सेप्ट तो आपल्याला याच्यामध्ये आन्सर करायचं. तर त्याचं उत्तर काय मित्रांनो? स्लो ॲक्शन ऑफ मेडिकेशन. ठीक आहे मित्रांनो. तो आन्सर सी असेल. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा आपण चौथा क्वेश्चन पाहू. चौथा क्वेश्चन असा आहे, द WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इंडिया कंट्री कोऑपरेशन स्ट्रॅटेजी 2019 ते 2023 इज टायटल्ड ॲज म्हणजे WHO जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, तर त्याच्यामध्ये इंडिया कंट्री कोऑपरेशनची स्ट्रॅटेजी 2019 ते 2023मध्ये जी स्ट्रॅटेजी बनवली गेली होती त्याचं नाव काय होतं त्यांनी विचारलेलं आहे. तर त्याचं नाव होतं मित्रांनो, उत्तर त्याचं आहे अ टाईम ऑफ ट्रान्झिशन. ठीक आहे मित्रांनो, अ टाईम ऑफ ट्रान्झिशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये अ टाईम ऑन ट्रान्झिशन पण आहे, अ टाईम फॉर ट्रान्झिशन पण आहे आणि ट्रान्झिशन टाईम पण आहे. पण याचं नक्की उत्तर काय आहे? अ टाईम ऑफ ट्रान्झिशन. ठीक आहे मित्रांनो. तर त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू आपण. पुढचा पाचवा क्वेश्चन आहे, अनट्रीटेड हायपोथायरॉइडिझम ड्युरिंग प्रेग्नन्सी मे लीड टू. तर मित्रांनो काय विचारलं याच्यामध्ये, जर ट्रीटमेंट थायरॉइडची प्रेग्नन्सीमध्ये केलं नसेल तर त्याच्यामुळे बाळावर काय अफेक्ट होतो असा प्रश्न आहे मित्रांनो. तर इक्लाम्प्सिया पण होत नाही, त्यानंतर प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन पण होत नाही, त्यानंतर विटॅमिन डिफिशियन्सी पण होत नाही. तर त्याच्यामुळं काय होतं? LBW होतो, म्हणजे लो बर्थ वेट असं त्याचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. सहावा क्वेश्चन आहे, इन विच डिव्हिजन ऑफ नर्सिंग प्रोसेस डज गॅदरिंग सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह डाटा, फॅमिली हिस्ट्री, सर्जिकल हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री, मेडिकेशन हिस्ट्री अँड सायकोसोशल हिस्ट्री इन्क्लूड्स. हे एक महत्त्वाचं आहे, असेसमेंट एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हे. याच्यामध्ये सरळ उत्तर आहे. खूप जणाला याचं उत्तर माहिती पण असेल. तर
तर याचं उत्तर असं आहे मित्रांनो की याच्यामध्ये काय विचारलं आहे तुम्हाला, जे पेशंटचे डाटा किंवा जे पेशंटचं कलेक्शन हिस्ट्री डाटा पूर्ण आपण पेशंटची माहिती विचारतो, तेव्हा पेशंटची माहिती विचारण्याच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ठीक आहे, किंवा त्या प्रोसेसला कंप्लीटला काय विचारलं जातं, तर त्याचं उत्तर आहे खरं असेसमेंट. ठीक आहे मित्रांनो, तर त्याचं खरं उत्तर काय आहे, असेसमेंट. असेसमेंट म्हणजे आपण ते पूर्ण कलेक्ट करतोय. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये परत ऑप्शन दिलेला आहे इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन नसणार आहे, कारण इम्प्लिमेंटेशन म्हणजे त्याच्यावर आपण काय करतोय, इम्प्लिमेंट काय करतोय. इंटरव्हेन्शन म्हणजे त्याच्यावर आपण प्लॅनिंग काय करतोय, आणि डायग्नोसिस म्हणजे त्याचं काय डायग्नोसिस निघाला. ठीक आहे, तर हे त्याचं उत्तर काय असेल मग, ए असेसमेंट. ठीक आहे, तर ते उत्तर दिलेलं आहे इथं ऑलरेडी. ठीक आहे मित्रांनो, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. 7वा क्वेश्चन आहे, डॅश डॅश कॅन healthcare provider understand how identity interpretation of illness and the moral value of patients factor into building a trusting relationship that consider the patient's life experience into the treatment of plans. ठीक आहे, मग याचं काय उत्तर आहे मित्रांनो, याच्यात काय विचारलं आहे की पेशंटची आयडेंटिटी, इंटरप्रिटेशन ऑफ इलनेस आणि मोरल व्हॅल्यू हे फॅक्टर बिल्डिंग करण्यासाठी, ट्रस्टिंग रिलेशनशिपसाठी, पेशंट्स लाईफ हे प्लॅन करण्यासाठी याच्यासाठी काय विचारलं जातं, याचं काय अर्थ आहे, तर त्यांनी त्याचं उत्तर आहे मिनी इथनोग्राफी. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो मिनी इथनोग्राफी, हे 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. तर त्याचं मिनी सोशिओग्राफी पण नसणार आहे, जिओग्राफी पण नसणार आहे, आणि सोनोग्राफी तर बिलकुलच नसणार आहे. ठीक आहे, तर बऱ्याच वेळेस मित्रांनो उत्तर हे प्रश्नामध्येच असतंय, आपल्याला फक्त प्रश्न समजून घ्यायचा असतो मित्रांनो. प्रश्न जर समजला तर तुम्हाला उत्तर पण नक्की समजून जाईल. पहा मित्रांनो, याच्यामध्ये एक खूप मोठा आता प्रश्न आलेला, 8वा मोठा प्रश्न आहे. तर काय प्रश्न आहे पाहूया, चेक करूया आपण. चला, मायक्रोबियल सेन्सिटिव्हिटी टू ड्रग्स कॅन डिटरमाइन बाय व्हेरियस मीन्स. ठीक आहे, which test is done using tube that contain nutrient inoculated to equal number of bacteria and serially diluted concentrated and antibiotic after intubation. The minimal inhibitory concentration MIC is considered as the lowest antibiotic concentration that prevents visible growth of bacteria. On the basis of MIC काय आहे, मिनिमल इनहिबिटरी कॉन्सन्ट्रेशन, जे इथं दिलेलं आहे MIC. हे पहा इथं MIC आहे. The organism is classified as having susceptibility, intermediate sensitivity or resistant to the drug tested. ठीक आहे, तर याचं इलेझा मेथड पण नाही आहे, इलेझा मेथड वेगळी असती, ई टेस्ट मेथडच नसतीच, आणि लास्ट काय दिलं आहे, डिस्क डिफ्युजन मेथड म्हणजे किर्बी ब्युअर टेस्ट ही नाही आहे. तर याच्यामध्ये डायल्युशन टेस्ट जी असती त्याचं ह्याचं उत्तर आहे ते काय आहे, ब्रथ डायल्युशन टेस्ट मित्रांनो. ठीक आहे, हे झालं 8वा क्वेश्चन. तर 9वा क्वेश्चन नेक्स्ट आहे मित्रांनो, टायमिंग ऑफ इनिशिएशन ऑफ टेस्टिंग इन न्यूबॉर्न बेबी शुड बी बेस्ड ऑन ऑल एक्सेप्ट. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे मित्रांनो मॅटर्नल रिलेटिव्स मेडिकल हिस्ट्री. ठीक आहे, टायमिंग ऑफ इनिशिएशन ऑफ टेस्टिंग इन न्यूबॉर्न बेबी शुड बी बेस्ड ऑन, तर हे जे एक्सेप्ट दिलेलं आहे याच्याकडे लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचं आहे. ऑब्स्टेट्रिकल हिस्ट्री नसणार आहे, अंडरलाईंग मेडिकल इश्यू अँड देअर सिव्हिरिटी नसणार आहे, बर्थिंग पर्सन एज नसणार आहे. उत्तर काय असणार आहे, मॅटर्नल मेडिकल हिस्ट्री. ठीक आहे, तर ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 10वा क्वेश्चन आहे आपला, द इम्पॉर्टंट डायमेन्शन ऑफ हेल्थ इन्क्लूड फॉलोइंग. खूप महत्त्वाचं आहे, हे आपल्या डेफिनेशनमध्येच आहे. ज्यांना डेफिनेशन पार्ट असणार आहे त्यांना हे नक्कीच पाहायचं असेल. हेल्थ इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ मेंटल, फिजिकल, इमोशनल, स्पिरिच्युअल, सोशल. ही जी डेफिनेशन आहे हेल्थची, तेच याचं उत्तर आहे. पहा, ज्यांना समजेल, फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल, सोशल. ठीक आहे, बायोलॉजिकल नसणार आहे, आणि हे लास्टवालं पण नसणार आहे. तर उत्तर काय असेल, 3 नंबर. ज्यांना माहिती आहे डेफिनेशन त्यांना हे उत्तर येऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, विच इलेक्ट्रोलाइट सपोर्ट्स हार्ट, नर्व अँड मसल फंक्शन
इट ऑल्सो मूव न्यूट्रिएंट्स इनटू सेल्स अँड वेस्ट प्रोडक्ट आउट ऑफ देम सपोर्टिंग युअर मेटाबॉलिझम. तर कोणती इलेक्ट्रोलाइट अशी आहे जी हार्ट नर्व आणि मसल फंक्शनसाठी सपोर्ट करते आणि वेस्ट प्रोडक्ट पण बाहेर काढण्यासाठी मेटाबॉलिझममधून मदत करते? तर त्याचं आहे पोटॅशियम, त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. 12वा क्वेश्चन आहे, डॅश डॅन इन्व्हॉल्व्स मेकिंग अ स्मॉल इन्सिजन इन अ ॲब्डोमिन. म्हणजे पोटावर छोटंसं कट केलं जातं, ज्याला स्मॉल इन्सिजन म्हणतो. ठीक आहे. द फॅलोपियन ट्यूब्स आर ब्रॉड टू द इन्सिजन टू कट ऑर ब्लॉक्ड. तर याचं आहे उत्तर लॅप्रोटॉमी. ठीक आहे, मिनी लॅप्रोटॉमी. लॅप्रोस्कोपी कसं काय नसणार आहे, कारण याच्यामध्ये स्कोप यूज करतो आपण. ठीक आहे. लॅप्रोस्कोपीमध्ये स्कोप टाकून आपण फॉर एक्झाम्पल अपेंडिक्स वगैरे ह्या सर्जरी केलं जातं स्कोपीच्या, किंवा गॉल ब्लॅडर लिथेसिसच्या ज्या स्कोप टाकून केले जातात. ओपन ट्युबेक्टॉमी नसणार आहे, याच्यामध्ये कंप्लीट ओपन केलं जातं ओपन ट्युबेक्टॉमीमध्ये. त्यानंतर आहे नॉन स्कॅल्पेल वॅसेक्टॉमी. नॉन स्कॅल्पेल जर यूज केला असेल तर होणार नाही, कारण इथं पहिला शब्द काय दिला आहे पहा, स्मॉल इन्सिजन. जर विदाऊट इन्सिजन जर हे केलं, नॉन स्कॅल्पेल जर म्हटलं, तर हा शब्द इथं लिंक होत नाही. हा लिंक होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी क्वेश्चनकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो. मिनी लॅप्रोटॉमी. लॅप्रोटॉमी काय असतं, एक पोटामध्ये आपण जेव्हा इन्सिजन करतो तेव्हा त्याचं इंटरनल पार्ट काही पण झाला असेल पोटामध्ये, तर त्याला आपण लॅप्रोटॉमीने सेट असतो लॅप्रोटॉमीचा, त्या सेटने आपण हे ओपन केल्यानंतर स्कॅल्पेलने ब्लेड कट करून पूर्णमध्ये काय जे काही आहे ते आपण चेक केलं जातं, त्यालाच मिनी म्हणतो. मिनी का शब्द यूज केला आहे, स्मॉल इन्सिजनमुळं मिनी शब्द यूज केला आहे. जर याच्यामध्ये स्मॉल इन्सिजन जर नसतं तर मग इथं फक्त लॅप्रोटॉमी हा शब्द यूज केला असता. मग त्याच्यामध्ये कंप्लीट काही पण इंटेस्टाईनमध्ये म्हणा, काही पण झालं असेल स्टमकमध्ये वगैरे, ते चेक करण्यासाठी हे याचं यूज केला जातो. खूप सिंपल आहे क्वेश्चन. तर उत्तर आहे त्याचं मिनी लॅप्रोटॉमी मित्रांनो. तर पहा मित्रांनो, नेक्स्ट आहे डॅश डॅश टिपिकली हॅज मिनिमल इम्पॅक्ट ऑन प्रेग्नन्सी. तर काय विचारलं आहे, साधं क्वेश्चन आहे, सोपा आहे. प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात कमी इम्पॅक्ट कोणतं व्हायरस करतं आहे? ठीक आहे. तर सगळ्यात जास्त व्हायरस हे करणारे बाकीचे आहेत. HBsAg खूप सिव्हिअर आणि खूप घातक व्हायरस आहे. त्यानंतर HCV आणि HBV हे 3 आहेत. हे याला इम्पॅक्ट करतात प्रेग्नन्सीमध्ये, आणि जो इम्पॅक्ट करत नाही किंवा कमी करतो तो कोणता आहे तर मित्रांनो, हेपॅटायटिस A व्हायरस. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, 13 क्वेश्चन झालेत आपले. 14वा क्वेश्चन आहे, दिस फेज टिपिकली टेक्स प्लेस फ्रॉम डे 6 to 14. तर इथं काय विचारले पहा, हे मेन्स्ट्रुअल सायकलची फेज विचारलेली आहे. तर पहा काय आहे ह्याच्यामध्ये, ड्युरिंग दिस टाइम द लेवल ऑफ हार्मोन एस्ट्रोजन rises, which causes the lining of your uterus, the endometrium, to the grow and thicken. तर याच्यामध्ये 6 ते 14व्या दिवशी जे मेन्स्ट्रुअल फेज असते, त्या फेजमध्ये लेवल ऑफ हार्मोन इस्ट्रोजन रायझेस, म्हणजे त्या फेजमध्ये हार्मोन इस्ट्रोजनचं लेवल वाढतं मित्रांनो. तर त्या वाढणाऱ्या फेजला काय म्हटलं जातं आहे, तर त्या फेजला म्हटलं जातं आहे फॉलिक्युलर फेज. आता तुमचा प्रश्न पडला असेल, ओव्हुलेशन फेज कसं काय नाही म्हणणार आपण त्याला, कारण ओव्हुलेशन फेज जी असती जेव्हा अंडाशय रिलीज होतो, जेव्हा हे 13व्या दिवशी किंवा 14व्या दिवशीचे, आता हे याच्यामध्ये 14वा दिवस जो दिला आहे, या दिवशीची ही फेज जेव्हा संपती तेव्हा ओव्हुलेशन फेज चालू होती. ठीक आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे, फॉलिक्युलर फेज मित्रांनो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 15वा, is characterized by increased breakdown of RBC due to auto antibodies with or without completion of किंवा complement of activation. तर याचं उत्तर आहे ऑटो इम्युने, उत्तर 1 आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा आहे 16वा क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द मास्लो हिरार्ची नीड्स. खूप महत्त्वाचा आहे. मास्लो हिरार्ची जो फर्स्ट इयरमध्येच आहे, फर्स्ट इयरमध्ये दिलेला आहे. मास्लो हिरार्ची नीडमध्ये काय सांगितलं मित्रांनो,
याच्यामध्ये सिक्युरिटी ऑफ बॉडी, एम्प्लॉयमेंट, रिसोर्सेस, मोरॅलिटी, फॅमिली, हेल्थ अँड प्रॉपर्टी कम अंडर विच ऑफ द फॉलोइंग नीड्स. याच्यामध्ये आपण जे काही आपण मास्लो हिरार्चीमध्ये फॅमिली आपल्याला फॅमिलीचे आपण कधी पण काय विचार करतो, सेफ्टी विचार करतो, बरोबर आहे. हेल्थ आपण कोणाची विचार करतो, आपली आणि आपल्या फॅमिलीची विचार करतो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये विचारलं आहे कोणत्या स्टेजवर एम्प्लॉयमेंट अँड रिसोर्सेस, मोरॅलिटी, हेल्थ अँड प्रॉपर्टी कशामध्ये येतं. तर याच्यामध्ये येतं हे सेफ्टीमध्ये येतं मित्रांनो. तर त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हे जनरल नॉलेजमध्ये पण पडतं आणि प्रोग्राममध्ये पण पडतं. द नॅशनल प्रोग्राम फॉर हेल्थ केअर ऑफ एल्डरली हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स द प्रोवाइड डेडिकेटेड हेल्थ केअर एल्डरली प्रायमरी हेल्थ केअर सेटिंग. हा आयुष्मान भारत प्रोग्राम आहे. माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा प्रोग्राम काढलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रोग्राम आहे. या प्रोग्राममध्ये खूप सुविधा लोकांना भेटत आहेत. तर त्याचं नाव आहे आयुष्मान भारत प्रोग्राम मित्रांनो, ठीक आहे. तर त्यानंतर पुढचा आहे क्वेश्चन 18वा, डॅश डॅश इम्युनोग्लोबिन्स अकाउंट फॉर 75% ऑफ ऑल अँटीबॉडीज इन द ह्युमन बॉडी. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ह्याचं उत्तर आहे IgG. खूप सगळ्यांनाच माहीत असेल याचं उत्तर. बॉडीमध्ये सगळ्यात जास्त कोणतं जर अँटीबॉडी सापडतं तर त्याचं नाव आहे IgG अँटीबॉडीज आहे. खूप महत्त्वाचं पण अँटीबॉडीज आहे. तर पहा मित्रांनो, हे आपले टोटल 20 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये आपण 19व्या क्वेश्चन जवळ आलेलो आहे. फॉलोइंग आर द कन्सेप्ट ऑफ प्रायमरी हेल्थ केअर. प्रायमरी हेल्थ केअरचे कन्सेप्ट कोणते कोणते येतं, त्याच्या पुढे दिलं आहे एक्सेप्ट दिलं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, बरोबर सोडून चुकीचा काढायचा आहे, ठीक आहे. तर चुकीचा असा आहे मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच फॉर क्वालिटी अप्रोच टुवर्ड द पेशंट केअर. addressing border determined health through the multi-sector approach and action, integrated health service and meet people's health need throughout their lives, empowering individual and community to their own health. तर याचं उत्तर आहे 1 मित्रांनो. आणि शेवटचा क्वेश्चन आहे 20वा, द मदर बिकम्स रिलायंट ऑन हर हेल्थ केअर प्रोव्हायडर ऑर सपोर्ट पर्सन इन डिसिजन मेकिंग अँड परफॉर्म डेली ॲक्टिव्हिटीज ड्युरिंग दिस फेज. त्यालाच म्हणतो आपण टेकिंग फेज किंवा टेकिंग इन फेज, ठीक आहे. तर मित्रांनो, हे पहा असे झाले टोटल 20 क्वेश्चन झालेले आहेत मित्रांनो. अजून याच्यामध्ये 20 क्वेश्चन आहेत. व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो, त्यासाठी आपण याच्यामध्ये आज 20च क्वेश्चन पाहतोय पार्ट फर्स्टमध्ये. तर पार्ट सेकंडमध्ये आपण दुसरे 20 क्वेश्चन पाहणार आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नर्सिंग रिलेटेड, DMR रिलेटेड किंवा कोणती हेल्थ रिलेटेड तुम्हाला जर काही व्हिडिओ वगैरे पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण पाठवा. तर पुढच्या व्हिडिओला जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटला तर 20 क्वेश्चनचा पुढचा व्हिडिओ नक्कीच लवकरच काढेन मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक. धन्यवाद. थँक्यू सो मच.